नमस्कार विद्यार्थ्यांनो, सध्याला आपण बेसिक ऑफ मॅथ्स गणितातील पायाभूत नियम अभ्यासत आहोत. त्यामध्ये संख्यांवरील क्रिया हा भाग आपला चालू आहे. संख्यांवर 4 क्रिया प्रामुख्याने केल्या जातात. संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. आजपर्यंत आपण पूर्णांकांवरील क्रिया बघितल्या. त्यानंतर दशांश अपूर्णांकांवरील क्रिया बघितल्या आणि आज आपण अपूर्णांकांवरील क्रिया बघणार आहोत. ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन्स आज आपण बघणार आहोत. मग अपूर्णांकांची बेरीज कशी होते, वजाबाकी कशी होते, त्यांचा गुणाकार भागाकार कसा होतो, या सगळ्या क्रिया आपल्याला इथे बघायच्या आहेत. मग सर्वप्रथम आज आपण अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी बघणार आहोत. अपूर्णांकांवरील क्रिया त्यामध्ये बघणार आहोत बेरीज आणि वजाबाकी. दोन्ही पण क्रिया ॲट अ टाइम बघणार आहोत, बेरीज पण आणि वजाबाकी पण. पण मग आता आपल्याला माहिती आहे ना, अपूर्णांक कसा तयार होतो? दोन घटकांनी. कोणते दोन घटक? एक असतो अंश वर असलेला आणि दुसरा असतो छेद खाली असलेला. अंश आणि छेद या दोन घटकांनी मिळून अपूर्णांक तयार होतो. मग अशा अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना त्या अपूर्णांकांच्या छेदांचा विचार केला जातो, छेदांचा. मग आपण छेद समान असताना या प्रकारात बेरीज किंवा वजाबाकी कशी केली जाते ते बघणार आहोत. छेद समान असताना छेद समान असताना अपूर्णांक तयार होतो अंश आणि छेद यांनी. मग दोन अपूर्णांक असतील, त्या दोन अपूर्णांकांची बेरीज करायची असेल, दोन अपूर्णांक असतील, त्या दोन अपूर्णांकांची वजाबाकी करायची असेल, तर पहिला विचार त्यांच्या छेदांचा करायचा आहे. खाली असतो ना छेद, त्या छेदाचा. आणि छेद समान असेल तर ती बेरीज वजाबाकी कशी होते आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी सर्वात अगोदर आपण बघणार आहोत नियम. नियम बघून घेऊया आपण अगोदर. ए जो वरती असतो ना त्याला अंश म्हणतात, याला छेदिले बोलूया. आणि खाली असतो ना त्याला छेद म्हणतात. बी छेद आहे, ए अंश आहे, बी छेद आहे, ए छेदी बी असं आपण बोलतो. ए छेद बी पहिला अपूर्णांक. सी अंश आहे, बी छेद आहे, सी छेदी बी दुसरा अपूर्णांक. ए छेद बी पहिला अपूर्णांक, सी छेद बी दुसरा अपूर्णांक. दोन अपूर्णांकात बेरजेची क्रिया. पहिला विचार छेदांचा. दोघांचा छेद बी, दोघांचा छेद समान. छेद समान म्हणून छेद कायम.
दोघांचा छेद बी आहे ना, छेद समान आहे ना, म्हणून छेद कायम. आणि अंशांची बेरीज अंशात करा. पहिला अंश ए अधिक दुसरा अंश सी. बेरजेसाठी नियम. जो नियम बेरजेसाठी आहे तसाच नियम वजाबाकीसाठी आहे. ए छेदी बी पहिला पूर्णांक, सी छेदी बी दुसरा पूर्णांक, दोन अपूर्णांकात वजाबाकीची क्रिया. पहिला विचार छेदांचा, दोघांचा छेद बी, दोघांचा छेद समान, छेद समान म्हणून छेद कायम. छेद समान आहे म्हणून छेद कायम. आणि अंशांची वजाबाकी अंशात करा. अंशांची वजाबाकी अंशात. पहिला अंश वजा दुसरा अंश. मग आता लक्षात येतात नियम. दोन अपूर्णांक बेरीज किंवा वजाबाकी असेल तर पहिला विचार छेदांचा, मग त्यांचे छेद आहेत समान बी, छेद समान म्हणून छेद कायम. अंशांची बेरीज अंशात. वजाबाकी असेल तर अंशांची वजाबाकी अंशात. छेद समान असेल तर छेद कायम ठेवावा, छेद समान असेल तर छेद आहे तसा ठेवावा. अंशांची बेरीज अंशात, वजाबाकी असेल तर अंशांची वजाबाकी अंशात. काही उदाहरणं पण बघू आपण. समजण्यासाठी काही उदाहरणं पण बघूया आपण. 9/7 अधिक 12/7. उत्तर लगेच त्याच्या समोरच लिहितो मी, पुढेच लिहितो. 9/7 पहिला पूर्णांक, 12/7 दुसरा पूर्णांक, दोन अपूर्णांकात बेरजेची क्रिया. पहिला विचार छेदांचा, दोघांचा छेद दोघांचा छेद समान, छेद समान म्हणून छेद कायम. छेद समान आहे ना 7 म्हणून छेद कायम. आणि अंशांची बेरीज अंशात. पहिला अंश अधिक दुसरा अंश. छेद समान आहे ना 7 म्हणून छेद कायम ठेवला आणि अंशांची बेरीज अंशात केली. करा बेरीज करा. 12 अधिक 9 21. 21 छेदी 7. 7 आणि 21 ला बघ, त्या 7च्या पाड्यात 21 येतो का? येतो. कितव्या स्थानी? तिसऱ्या. संख्या कोणा स्थानी? 7 1 7 7 त्रिक 21. 7 त्रिक 21 त्रिक म्हणजे तिसरं स्थान. आपलं उत्तर आलं 3. अशाच प्रकारे सगळे सोडवायचे आहेत आपल्याला. शंभर छेदी 12 अधिक 8 छेदी 12. दोन अपूर्णांक बेरीज. पहिला विचार छेदांचा, दोघांचा छेद 12, दोघांचा छेद समान, छेद समान म्हणून छेद कायम. आणि अंशांची बेरीज अंशात. छेद समान आहे ना 12 म्हणून छेद कायम आणि अंशांची बेरीज अंशात. पहिला अंश 100 अधिक दुसरा अंश 8. 100 अधिक 8
108 छेदी 12. 12चा पाढा बोला बरं मनातल्या मनात. 12 एक 12, 12 नवे 108. 12 नवे अष्टोसे होतात ना, भाग नावाचा बसला, आपलं उत्तर 9 आलं. अशा पद्धतीने अपूर्णांकांची बेरीज केली जाते आणि जशी बेरीज तशीच वजाबाकी. काही तर वजाबाकीचे पण उदाहरण बघू का? 70/11 पहिला अपूर्णांक. 15/11 दुसरा अपूर्णांक. 2 अपूर्णांकात वजाबाकी. पहिला विचार छेदांचा. दोघांचा छेद 11. दोघांचा छेद समान. छेद समान म्हणून छेद कायम. छेद समान आहे ना, म्हणून छेद कायम. आणि अंशांची वजाबाकी अंशात. पहिला अंश वजा दुसरा अंश. ठीक आहे, छेद समान आहे 11 म्हणून छेद कायम. अंशांची वजाबाकी अंशात. 70 मधून 15 वजा करा तर एकक म्हणून एकक. शून्यातून 5 जात नाही. 10, 10तून 5 गेले 5, हातचा आला 1. दशक मध्ये 1 आणि 1 2, 7तून 2 गेले 5. 55/11 भाग द्या बरं. 11च्या पाड्यात 55 येतो. 11 एक 11, 11 5 55. 5चा भाग. आपलं उत्तर 5. दोनशे छेदी 16 पहिला अपूर्णांक. 56/16 दुसरा अपूर्णांक. 2 अपूर्णांकात वजाबाकी. पहिला विचार छेदांचा. दोघांचा छेद 16. दोघांचा छेद समान. छेद समान म्हणून छेद कायम. दोघांचा छेद 16 आहे ना, छेद समान आहे ना, म्हणून छेद कायम. आणि अंशांची वजाबाकी अंशात. पहिला अंश 200 वजा दुसरा अंश 56. छेद 16 छेद समान छेद काय, अंशांची वजाबाकी अंशात. 200 वजा 56 करा वजाबाकी. 200 म्हणून 56 वजा करा तर एकक म्हणून एकक. एकक ते शून्यातून एककचा 6 वजा करा. शून्यातून 6 जात नाही. 10 गेले. 10तून 6 गेले 4, हातचा 1 5 आणि हातचा 1 6. दशक म्हणून दशक. शून्यातून 6 जात नाही. 10 गेले. 10तून 6 गेले 4, हातचा 1. शतक म्हणून शतक. 2तून 1 गेला 1. 144 छेदी 16 भाग द्या बरं. 16चा पाढा बोला तर मनातल्या मनात. 16 एक 16, 16 नवे 144. म्हणजे 16च्या पाढ्यात 144 येतात. कितव्या स्थानी? 9व्या. 16 नवे 44 आहे. येतं लक्षात ना. अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी कशी केली जाते. छेद समान असेल तर छेद काय, अंशांची बेरीज अंशात. छेद समान असेल तर छेद काय, अंशांची वजाबाकी अंशात. मग या टाईपचे काही उदाहरणं आपण तुम्हाला होमवर्कसाठी देऊया. मग तुम्ही ती उदाहरणं व्यवस्थितपणे होमवर्कमध्ये सोडवून काढायची. अगोदर काय करायचं, ही सगळी उदाहरणं आपल्या क्लासच्या वहीत लिहून घ्यायची. प्रत्येक उदाहरण नीट समजावून घ्यायचं. जे नाही कर ते मला कॉल करून फोन करून विचारून घ्यायचं. मी समजावून सांगेन. आणि त्याच्यानंतर मग होमवर्क दिलेला असेल ना, तो होमवर्क व्यवस्थितपणे सोडवा, फोटो काढा आणि व्हॉट्सअपला ते टाका. ठीक आहे. पहिलं उदाहरण 24/9 मध्ये 12/9.
दुसरं 64/13 अधिक 1/13. नव्वद छेद 16 वजा 10/16. शेवटचं 150/19 वजा 17/19. दोन अपूर्णांकात वजाबाकी पहिल्या छेदांचा छेद समान असेल 19. मग छेद कायम ठेवायचा, अंशांची वजाबाकी अंशात करायची. 150 म्हणून 17 वजा करायचे. जी काही वजाबाकी त्याला 19 ने भाग द्यायचा. भाग जात असेल तर द्या, नसेल जात तर बळजबरी नाही. आहे तसंच उत्तर ठेवू शकतात. येतं लक्षात. मग अपूर्णांकांवरील क्रियांमध्ये छेद समान असताना बेरीज किंवा वजाबाकी कशी केली जाते सांगितलं ते लक्षात ठेवा. अगोदर हे सगळे उदाहरणं व्यवस्थितपणे क्लासच्या वेळेत लिहून घ्या. त्यानंतर समजावून व्यवस्थित मोबाईलची उदाहरणं सोडून काढा आणि मग आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मला फोटो काढून त्यांचे जे उत्तर काढलेत लिहिलेत ना तुम्ही सेंड करा. ठीक आहे. आणि अडचण आली तर तशी मला फोन करून विचारून घ्या. मग आता आपण आजच्या तासामध्ये बेरीज आणि वजाबाकी छेद समान असताना हा पहिला प्रकार बघितला ना, तर याच्यानंतर आजच छेद असमान असताना हा प्रकार सुद्धा बघणार आहोत. म्हणजे अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी छेद समान असताना तर बघितलं आपण. आता आपण बघणार आहोत छेद असमान असताना. छेद असमान म्हणजे काय? या अपूर्णांकांचा जो छेद आहे ना, इथे बी होता इथे बी होता, समान होता. असमान म्हटल्यानंतर तो छेद सारखा नसेल, छेद भिन्न असेल, छेद वेगळा असेल. मग चला त्या टाईपचं पण आता आपण उदाहरणं बघू. सगळा काही भाग समजावून घेऊ. परत एकदा नीट लक्षात घ्या. आता हे समान होतं, आता छेद असमान असताना आपण बघणार आहोत. मागच्या तासातला पुढचा भाग आपण बघूया. अपूर्णांकांवरील क्रिया, बेरीज आणि वजाबाकी. मागच्या वेळेला छेद समान होता, दोन अपूर्णांकांचे छेद समान होते. आता इथे छेद समान नव्हे तर छेद असमान असताना, छेद सारखा नसेल, आता छेद असमान असेल. छेद भिन्न असेल, वेगवेगळे असतील. आता चला मग नियम बघू. सगळ्यात आधी बेरीज आणि वजाबाकी छेद भिन्न असताना, छेद समान असताना पहिला नियम. ए अंश आहे, बी छेद आहे. ए छेद बी पहिला अपूर्णांक, सी अंश आहे, डी छेद आहे, सी छेद डी दुसरा अपूर्णांक, पहिला अपूर्णांक. ए छेद बी दुसरा अपूर्णांक, सी छेद डी. दोन अपूर्णांकात बेरजेची क्रिया. पहिला विचार छेदांचा. पहिल्याचा छेद बी, दुसऱ्याचा छेद डी. छेद समान आहे का? नाही. मग छेद कसा आहे? असमान. दोन अपूर्णांकात बेरीज. पहिला विचार छेदांचा, दोघांचा छेद असमान करायचा आहे समान. त्यासाठी लसावी पद्धत काय सांगते? छेदांचा गुणाकार छेदात करा. छेदाने छेदाला गुणा, बीने डीला गुणा. करा गुणाकार. बी गुणिले डी, डी डी.
बी गुणिले डी बीडी. आणि सरळ सरळ तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार म्हणजेच दुसऱ्याच्या छेदाने डी ने पहिल्याच्या अंशाला ए ला गुणा. ए गुणिले डी एडी. ए गुणिले डी एडी. मध्ये अधिकचं चिन्ह आहे तसं ठेवा. अधिकचं चिन्ह जसं तसं पहिल्याच्या छेदाने बी ने दुसऱ्याच्या अंशाला सी ला गुणा. बी ने सी ला गुणा. बी गुणिले सी बी सी. आणि जो बेरजेचा सेम तसाच वजा बाकीचा. बघा ए छेद बी पहिला पूर्णांक, सी छेद डी दुसरा अपूर्णांक, दोन अपूर्णांकात वजाबाकीची क्रिया. पहिला विचार छेदांचा. पहिल्याचा छेद बी, दुसऱ्याचा छेद डी. दोघांचे छेद असमान, भिन्न आहेत ना छेद. छेद असमान करायचे आहेत समान. त्यासाठी लसावी पद्धत काय सांगते? छेदाने छेदाला गुणा, बी ने डी ला गुणा. बी गुणिले डी डी. बी गुणिले डी बीडी. आणि सरळ सरळ तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार म्हणजे दुसऱ्याच्या छेदाने डी ने पहिल्याच्या अंशाला ए ला गुणा. ए गुणिले डी एडी. ए गुणिले डी एडी. मध्ये वजाचं चिन्ह आहे त्याप्रमाणे. अधिक असेल तर अधिक द्या, वजा असेल तर वजा द्या. आणि आता पहिल्याच्या छेदाने बी ने दुसऱ्याच्या अंशाला सी ला गुणा. बी गुणिले सी बी सी. कळतात का बघा बरं नियम. दोन अपूर्णांकात बेरीज किंवा वजाबाकी असेल, छेद असमान असेल तर लसावी पद्धतीने समान करायचा. त्यासाठी छेदाने छेदाला गुणायचा. बी गुणिले डी बीडी तिरकस गुणाकार करायचा. ए गुणिले डी एडी आणि बी गुणिले सी बी सी. मध्ये बेरजेचं चिन्ह असेल तर बेरीज, वजाचं चिन्ह असेल तर वजा. समजण्यासाठी आपण काही उदाहरणं घेऊया. त्या उदाहरणांवरून तुमच्या सहजपणे लक्षात येईल की नेमकं कशा पद्धतीने क्रिया होते. बघूया बरं. 3/5 अधिक 5/3. 3/5 पहिला अपूर्णांक, 5/3 दुसरा अपूर्णांक. दोन अपूर्णांकात बेरीज. पहिला विचार छेदांचा. दोघांचा छेद 5 आणि 3. दोघांचा छेद असमान करायचा आहे समान. त्यासाठी लसावी पद्धत काय सांगते? छेदाने छेदाला गुणा, 5ने 3ला गुणा. 5×3=15. 5×3=15. आणि सरळ सरळ तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार म्हटल्यानंतर दुसऱ्याच्या छेदाने 3ने पहिल्याच्या अंशाला 3ला गुणा. 3ने 3ला. 3×3=9. मध्ये अधिकचं चिन्ह आहे तसं ठेवा. आणि पहिल्याच्या छेदाने 5ने दुसऱ्याच्या अंशाला 5ला गुणा. 5×5=25. छेदांचा गुणाकार छेदात. 5×3=15. तिरकस गुणाकार 3×3=9. अधिकशा अधिक 5×5=25. बेरीज करा. 25 अधिक 9. 25 मध्ये 9 मिळवले तर 34. 34/15. आणि 15च्या पाड्यात 34 येतात का? नाही. 15×1=15. 15×2=30. 15×3=45. 15च्या पाड्यात 34 येत नाही. छेदाने अंशाला भाग जात नाही. बळजबरीने. असंच उत्तर ठेवा. आलंय आपलं उत्तर. चला याच पद्धतीने पुढचं उदाहरण बघूया आपण. 1/2 अधिक 9/7. पहिला अपूर्णांक, दुसरा अपूर्णांक. दोन अपूर्णांकात बेरीज. पहिला विचार छेदांचा. दोघांचे छेद 2 आणि 7. छेद असमान
करायचे समान, त्यासाठी लसावी पद्धत काय सांगते? छेदाने छेदाला गुणा, दोनाने साताला गुणा, बे साते 14 किंवा 7 दुने 14 आणि सरळ सरळ तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार म्हणजे दुसऱ्याच्या छेदाने 7 पहिल्याच्या अंशाला एकाला गुणा. 7 1 7 मध्ये अधिकचं चिन्ह ठरलेलं आहे त्याप्रमाणे देऊन टाका. अधिकशे अधिक पहिल्याच्या छेदाने 2 दुसऱ्याच्या अंशाला 9ला गुणा. बे 9 18 झालं. छेदांचा गुणाकार छेद 7 दुने 14, तिरकस गुणाकार 7 1 7 अधिकशे अधिक 9 दुने 18. बेरीज करा. 18 अधिक 7 25. 25 छेदी 14. 14च्या पड्यात 25 येतात का? नाही. 14 दुने 28 होतात. छेदाने अंशाला भाग जात नाही, बळजबरी नाही. आपलं उत्तर थांबून घ्यायचं इथे. भाग जात असेल छेदाने अंशाला पूर्णपणे तरच द्यायचा, नसेल भाग जात तर काही गरज नाही भाग देण्याची. आपलं उत्तर. जसे बेरजेचे बघितले तसे वजाबाकीचे पण काही उदाहरण बघूत आपण. पहिला अपूर्णांक 5/4, दुसरा अपूर्णांक 4/5, दोन अपूर्णांकात वजाबाकी. पहिला विचार छेदांचा, दोघांचे छेद 4 आणि 5, दोघांचे छेद असमान, करायचे आहेत समान, त्यासाठी लसावी पद्धत काय सांगते? छेदांचा गुणाकार छेदात करा. छेदाने छेदाला गुणा. 4 पंचे 20 झालं. आता तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार करताना या दुसऱ्याच्या छेदाने 5 आणि पहिल्याच्या अंशाला 5ला गुणा. 5 5 25 मध्ये वजाचं चिन्ह ठरलेलं आहे ते देऊन टाका. पहिल्याच्या छेदाने दुसऱ्याच्या अंशाला गुणा. 4 आणि 4ला गुणा. 4 चोक 16. 25 मधून 16 वजा करा. 9. 25 मधून 16 वजा केले तर 9. 9 छेदी 20. आपलं उत्तर. दहा छेदी 11 वजा 5/9. पहिला अपूर्णांक, दुसरा अपूर्णांक, दोन अपूर्णांकात वजाबाकी. पहिला विचार छेदाचा, दोघांचे छेद 11 आणि 9, छेद समान करूया समान, त्यासाठी लसावी पद्धत काय सांगते? छेदांचा गुणाकार छेदात करा. छेदाने छेदाला गुणा. 11ने 9ला गुणा. 11 9 99. 11 9 99. तिरकस गुणाकार करा ठरलेल्या दिशेने. तिरकस गुणाकार करताना या 9ने गुणा 10ला, दुसऱ्याच्या छेदाने गुणा पहिल्याच्या अंशाला, करा गुणाकार. 9 10 90 मध्ये वजाचं चिन्ह ठरलं आहे, मग पहिल्याच्या छेदाने 11ने दुसऱ्याच्या अंशाला 5ला गुणा, करा गुणाकार. 11 5 55. 90 म्हणून 55 वजा करा. एकक म्हणून एकक, शून्यातून 5 जात नाही, 10तून 5 गेले 5, हातचाला 1, 5 आणि 1 6, 10तून 6 वजा करा. 9तून 6 गेले 3 राहतील 35. छेदी 90 म्हणून 55 गेले तर 35, 35 छेदी 90. भाग वगैरे काही जात नाही. तर मग आता आपण ही जी उदाहरणं घेतलेली आहेत, सर्वात अगोदर ही उदाहरणं आपल्या क्लासच्या वेळेमध्ये लिहून घ्या. प्रत्येक उदाहरण व्यवस्थितपणे समजावून घ्या आणि मग ही उदाहरणं एकदा वहीत लिहून घेतली, समजावून घेतली की मग यावर आता एक होमवर्क देतोय मी तुम्हाला. तो होमवर्क व्यवस्थितपणे सोडवायचा आपल्या क्लासच्या वेळेत. नेहमीप्रमाणे त्याचे फोटो काढायचे आणि मला व्हॉट्सअपवर टाकायचे. ठीक आहे. मग आता आपण होमवर्क देऊया. याला अनुसरून हे बघ, पहिलं उदाहरण
1/2 अधिक 2/3 छेद असामान्य 5/7 अधिक 9/8. दुसरे हा छेद असामान्य आपल्या या पद्धतीने व्यवस्थित सोडवायचं. 12/5 वजा 9/7. तिसरं आणि शेवटचं ही 4 उदाहरणं आहेत. व्यवस्थितपणे उदाहरणं सोडवायची, त्यांचा फोटो काढायचा, मला व्हॉट्सअपला टाकायचा. ठीक आहे. मग आज आपण अपूर्णांकांवरील क्रियांमध्ये बेरीज आणि वजाबाकी, छेद, समान असताना नसताना या दोन्ही प्रकारांमध्ये उदाहरणं बघितलेली आहेत, नियम बघितलेले आहेत. होमवर्कची उदाहरणं तुम्हाला सोडवायचे आणि व्यवस्थितपणे मला फोटो काढून टाकायचे. तोपर्यंत मग आता पुढचा जो टॉपिक आहे तो पुढच्या तासात बघूया. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, स्वस्थ राहा, स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.